लोकांना नाही म्हणणं त्यांना जमतच नाही. शेवटचा शब्द कोणाचा असतो घरामध्ये? अर्थात दादांचा. राजकारण हे अतिशय चांगलं म्हणजे महिलांसाठी काम करण्याचं ठिकाण आहे. तुमच्यासाठी अजित पवार कधी नॉट रिचेबल झालेत का? नमस्कार, मी रोहित हरीप, सकाळ डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अजित पवार हे महाराष्ट्रातलं एक करारी व्यक्तिमत्व, आणि या करारी व्यक्तिमत्वामागं ज्याला म्हणतो आपण की प्रत्येक एका नायकामागं एक कोणाच तरी अदृश्य हात असतो, तसा अजित पवारांच्या मागं ज्यांचं कायम खंबीर साथ असते, कायम हात असतो, अशा सुनेत्राताई पवार आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याकडनं अजित पवारांची अशा गोष्टी किंवा अशी बाजू जाणून घेणार आहोत जी राजकारणाच्या या सगळ्या दबडग्यामध्ये समोर कधी येत नाही. सुनेत्राताई, तुमचं या सकाळ डिजिटलमध्ये स्वागत आहे. तुम्ही आज आम्हाला वेळ दिला, आधीच मी तुमचे आभार मानतो. आपला सुरू करूया आपण आपल्या गप्पांना. खरं तर अजित पवारांबद्दल सगळ्याच म्हणजे ते कसं मला माहिती की कायम चर्चेत असतात, वेगवेगळ्या त्यांच्यावर बातम्या येत असतात. तुम्ही त्यांच्यावर इतक्या वर्षापासून आहात, त्यांच्या पत्नी आहात. तुमच्यासाठी अजित पवार कधी नॉट रिचेबल झालेत का? खरं सांगायचं तुम्हाला माहिती आहे की ते म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा कार्यक्रम कसा असतो म्हणजे तुम्ही ऐकलेलंच आहे आजच्या मुलाखतीमधून. तर ते इतक्या वेळ बाहेर असतात, त्याच्यामुळे अत्यंत कमी वेळ ते बहुतेक वेळा घरी असतात, त्याच्यामुळे नॉट रिचेबल असा प्रसंग फारसा येतच नाही. तुमच्यासाठी ते कधीच नॉट रिचेबल नसतात? नाही, कधीच नाही. आणि नेहमी कुठेही असले तरी ते जेव्हा गरज पडेल तेव्हा ते म्हणजे फोन करत असतात, किंवा मलाही कधी करायचं असलं ते नेहमी रिचेबल असत माझ्यासाठी. तुमचं माहेर हे उस्मानाबादचं आहे. एका राजकारण्याच्या घराण्यातूनच तुम्ही येता, आणि तुमचं लग्नही एका राजकारण्यानेच घराण्यात झालं. पवार घराणे महाराष्ट्रात वेल नोन घराणे. एक बायको म्हणून किंवा एक पत्नी म्हणून एका राजकीय नेत्याशी संसार करताना नक्की तुमच्यासमोर काय आव्हानं तुम्ही आतापर्यंत म्हणजे ज्याला म्हणतो आपण की आव्हानांना सामना केलेला आहे, फेस केला, आणि काय आव्हानं असतात? तसं बघायला गेलं तर माहेरी आपण जेव्हा वाढतो तेव्हा फक्त म्हणजे राजकारणाच्या घरात असल्यामुळे मी फक्त राजकारण पाहिलेलं असतं, पण जेव्हा सासरी येतो तेव्हा जबाबदाऱ्या आणि अपेक्षा ह्या अनेक असतात, आणि आजपर्यंत इथपर्यंत आले म्हणजे आपण सगळ्या पेलवत आलेलेच आहे. नक्कीच. तुमचे आणि अजित पवारांचे घरात कधीतरी भांडण लागतं नवरा बायको म्हणलं की शेवटचा शब्द कोणाचा असतो घरामध्ये? अर्थात दादांचा. म्हणजे दादांची जी दादागिरी ती घरात पण चालते असं म्हणूया आपण? तरी फार कमी वेळा असतात म्हणजे घरी, पण तसं असं काही नसतं, पण म्हणजे मोस्टली जे काय असतं तरी. हो. अजित पवारांची कुठली सवय जी तुम्हाला अजिबात आवडत नाही? वेळेवर न जेवणं. म्हणजे परवा त्यांनी ऍसिडिटी झाली होती मध्ये एकदा, ती त्याच्यात नाही, आणि कसं होतं की गर्दीमधनं त्यांना प्रत्येक माणसाचा निपटारा झाल्याशिवाय त्यांना असं वाटत नाही की आता आपण जेवलं पाहिजे किंवा आपली स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आताच तुम्हाला म्हणजे कळलेलं आहे की इतकी लोक 50 लोक बोलवली असतील तर 500 लोक येतात, आणि मग लोकांना नाही म्हणणं त्यांना जमतच नाही, आणि ती म्हणजे आपोआप उशीर होतोच. आणि हे मला माहिती आहे, तरी पण असं वाटतं की वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, आणि माझा हा हट्ट असतो, पण ते होत नाही. आणि त्याच्यामुळे असं बऱ्याच वेळेला असं होतं की ते म्हणजे हे मला असं वाटतं की वेळेवर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, पण ते होत नसतं. पण मग तुमचं ऐकतात, तुम्ही सांगता त्यांना? सर नाही, मग कधी कधी ऐकतात. तुम्ही स्वतः सामाजिक जीवनात खूप ऍक्टिव्ह आहात, बारामतीमध्ये असेल किंवा आजूबाजूच्या याच्यामध्ये सामाजिक जीवनात तुम्हाला अनुभव आहे स्वतःला. तुम्ही एक महिला आहात. एक महिला म्हणून आत्ताची जर का राजकारणाची परिस्थिती बघितली तर महिलांनी राजकारणात यावं अशी परिस्थिती आहे असं तुम्हाला वाटतं का? हा पहिला प्रश्न आहे. आणि ह्याला जोडून माझा अजून एक प्रश्न आहे की जर का महिला जास्तीत जास्त महिला राजकारणात आल्या तर त्या पुरुषांपेक्षा काही वेगळे बदल घडू शकतील का? आपल्याला माहिती आहे की आदरणीय साहेबांनीच महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे, आणि महिला आज अनेक पदांवरती काम करतायत. म्हणजे छोट्या छोट्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अनेक महिला सरपंच अतिशय चांगल्या रीतीने काम करतात. राजकारण हे अतिशय चांगलं म्हणजे महिलांसाठी काम करण्याचं ठिकाण आहे, पण वातावरण बघता महिलांनी सक्षम असेल तर नक्कीच चांगलं काम करू शकतात, आणि चांगले बदल त्यांनी केलेले आहेत. आपण सगळीकडे दिसतंय हे. तुमचं घराणं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की राजकारणाचं घराणं आहे. घराबाहेर म्हणजे बऱ्याच वेळा बातम्या तुम्ही बघत असाल, राजकीय चर्चा ही सोशल मीडियावर किंवा मीडियामध्ये कायम चालू असते. या बाहेर चालणाऱ्या चर्चेवर तुमच्या म्हणजे घरामध्ये कधी आपापसात राजकीय चर्चा होते का? चर्चा फक्त ते काही तसे विषय असतील तर थोडेफार, पण फारसे सगळेजण तिथे असायला पाहिजेत घरामध्ये, कारण जेव्हा सगळे जमतो तेव्हा अशा प्रकारच्या सगळेच विषयाची चर्चा आम्ही करतो. पण अशा वेळेला काही सल्ल्यांची देवाणघेवाण होते? नाही, सल्ले वगैरे नाही, पण आम्ही चर्चा सगळे करतो. राजकारणाची चर्चा घरात होते? म्हणजे राजकारणाची नाही, पण सगळ्याच विषय जेव्हा आम्ही एकत्र तेव्हा सगळ्याच विषयांवरती बोललं जातं.
अजित पवारांचे दौरे हा चर्चेचा विषय. सकाळी 6 वाजल्यापासून ते कामात असतात. उद्घाटनं असतील किंवा काही शासकीय दौरे असतील, मंत्रालयात ते जातात. अजित पवार तुम्हाला घेऊन शेवटचं फिरायला कधी गेले? ते जेव्हा सुट्टी असतात तेव्हा त्यांना असं वेळ द्यायला आवडतो. त्यांना जंगलांमध्ये फिरायला फार आवडतं. म्हणजे त्यांना एकंदर टूरवर जायला खूप आवडतं आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ते आम्हाला सगळ्यांना घेऊन नॅशनल पार्क्समध्ये किंवा परदेशात. पण अलीकडे त्यांना वेळ तसा फारसा मिळत नाही. पण जेव्हा केव्हा मिळेल तेव्हा त्यांना सगळ्यांबरोबर टूरवर जायला आवडतं. पवार फॅमिली इतकी मोठी आहे, इतका मोठा गोतावळा नातेवाईकांचा. या सगळ्या नातेवाईकांमध्ये तुमच्या जवळची सगळ्यात व्यक्ती कुठली आहे? तसं बघायला तर सगळेच आम्ही इतक्या एकोपाने राहतो खरं सांगायचं तर. आणि पहिल्यापासून हे नातं आम्ही इतकं मेंटेन केलेलं आहे की सगळे आम्ही अतिशय म्हणजे सगळे एकत्र राहतो आणि सगळ्याचं एकत्र आम्ही इतकं बॉन्डिंग चांगलं आहे की सगळेच आम्ही सगळ्यांबरोबरच आमचं नातं तसंच चांगलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.